नमस्कार मित्रांनो. आज मातृदिनानिमित्त सर्व मातृभक्तांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. जे आपल्या मातृभूमीशी, आपल्या कर्मभूमीशी आणि आपल्या मातृपक्षाशी इमान राखतात त्या सर्वांना माझा विनम्र अभिवादन. आज लोकसभा निवडणुकीसंदर्भातले महत्त्वाचे काही मुद्दे आहेत, काही राष्ट्रीय मुद्दे आहेत आणि काही स्थानिक पातळीवरचे. त्याच्यावर मी माझं मत प्रगट करणार आहे. सर्वप्रथम आपण राष्ट्रीय विचार केला तर 2014 साली नरेंद्र मोदी नावाच्या एका भूलभुलैया असलेल्या व्यक्तीने राजकारणात प्रवेश केला आणि त्यांनी येथील जनतेला भरघोस आश्वासनं दिली, स्वप्न दाखवली. परंतु त्यानंतर 5 वर्षांनी याच मोदी सरकारने जाहीर केलं की आमची ती आश्वासनं होती ती जुमला होता. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही प्रत्येक व्यक्तीच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा करणार. आजपर्यंत ते झाले नाही आहे. परदेशात पळून गेलेल्या डॉनला आम्ही अटक करून मुसक्या बांधून आणणार, त्याला आणू शकले नाही आहे. स्मार्ट सिटी बनवणार होते बोलले, कुठलीही स्मार्ट सिटी बनवलेली नाही आहे. 2015 साली याच मोदींनी अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक बांधण्यासाठी पायाभरणी केली होती, परंतु तिथे एकही विटेचं काम आजपर्यंत झालेलं नाही आहे. आणि शिवस्मारकाचं खोटं स्वप्न लोकांना दाखवलं आणि त्याच्यावर करोडो रुपये उधळले गेले. त्यानंतर GPD किती होता 2014 साली आणि आता किती आहे ह्याचा आपण विचार केला पाहिजे. 2014 साली बेरोजगारी होती, त्याला याच मोदी सरकारने सांगितलं होतं की आम्ही या ठिकाणी दरवर्षी 2 कोटी रोजगार उपलब्ध करणार आहोत. परंतु रोजगार उपलब्ध करण्याऐवजी बेरोजगार करण्यात आलं. जे कायमस्वरूपी कामगार होते त्यांना कंत्राटी स्वरूपात नेमण्यात आलं. अनेक ठिकाणी कामगारांची कपात करण्यात आली, खाजगीकरण करण्यात आलं. त्यामुळे रोजगार मिळण्याऐवजी बेरोजगारी निर्माण केली या मोदी सरकारने. येथे गरीब शेतकरी काही 50-60 हजार रुपयासाठी आत्महत्या करीत असताना त्यांनी नीरव मोदी आहे किंवा विजय मल्ल्या आहे किंवा अदानी अंबानीसारख्या लोकांना कर्जमाफी केली. परंतु आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवता आल्या नाही, त्यांचं कर्जमुक्त त्यांना करता आलं नाही. त्यांनी सांगितलं होतं आम्ही नोटबंदी करू आणि काळा पैसा बाहेर काढू. परंतु नोटबंदीमुळे लोक बेरोजगार झाले, अनेकांचे रोजगार बुडाले, व्यवसाय बुडाले, परंतु काळा पैसा काय भारतात आला नाही. उलट मोदींचे जे मित्र होते त्यांनी काळा पैसा गोळा करण्यात यश मिळवलं. मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत, परंतु त्यांची इतकी टिंगलटवाळकी उडवली जात आहे की आपल्याला लाज वाटते की खरंच आपला हा पंतप्रधान आहे का. त्यांनी जे काही आश्वासनं दिली किंवा जे काही वक्तव्य केली ती इतकी हास्यास्पद आहेत की पंतप्रधान पदाचा एखादा माणूस इतक्या खालच्या लेवलच्या इतक्या खोटारड्या गोष्टी करू शकतो. एक साधं उदाहरण आहे की त्यांनी सांगितलं की रस्त्याच्या कडेला एक चहावाला बसला होता. त्यांनी बाजूला जाणाऱ्या गटारातनं पाईपमध्ये पाईप टाकला आणि त्यातनं गॅस निर्माण झाला आणि त्याच्यावर तो चहा विकतो. पवनचक्कीचा असाच मुद्दा की पवनचक्कीमधनं आपण ऑक्सिजन निर्माण करू शकतो, पाण्याची निर्मिती करू शकतो. असे कितीतरी हास्यास्पद प्रकार सांगितले आहे. त्यांनी सांगितलं की एका टँकरच्या ट्यूबमधनं आम्ही गोबर गॅस तयार करून शेतीमध्ये आम्ही पाण्याचे पंप चालवू. ज्या गोष्टी शक्य नाही आहेत किंवा अशक्य आहेत त्या सर्व गोष्टींचा त्यांनी बाऊ केला आणि लोकांनी त्याच्यावर अंधविश्वास ठेवला. जी गोष्ट मोदी आहे तो सब मुमकिन आहे असं म्हणत त्यांनी नको त्या गोष्टी लोकांच्या माथी मारल्या. कोरोनामध्ये लसीचं जे बाजारीकरण झालं आणि जे दलाल लोक लसी विकून गबर झाले,
लाखो लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडले, परंतु जे लस विकणारे होते ते करोडपती झाले. तर अशा प्रकारे लोकांचं शोषण केलेलं आहे. ही दवा बनवणारी जी कंपनी होती, औषधं निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांनी मोदी सरकारला कसं मदत केलेली आहे आपण पाहूया. गुजरातमधली जी एक टोरंटो नावाची कंपनी आहे, त्या कंपनीचे 3 ड्रग त्यांनी टेस्टसाठी पाठवले होते, परंतु त्या टेस्टमध्ये ते मंजूर होऊ शकले नाही. ते रिजेक्ट झाले. परंतु BJPने त्याच टोरंटो कंपनीने BJPला 61 कोटीचा निवडणूक निधी दिला, ज्याला आपण इलेक्ट्रल बॉन्ड म्हणतो, तो दिला. दुसरी कंपनी आहे सिप्ला लिमिटेड कंपनी. ज्या कंपनीची औषधं 7 वेळा ड्रग टेस्टमध्ये फेल झालेली आहेत, रिजेक्ट झालेली आहेत. या कंपनीने BJPला 37 कोटीचा निवडणूक निधी दिला इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून, आणि ती औषधं मंजूर झाली आणि आज वापरात आहेत. सन फार्मा कंपनी जी आहे, त्या कंपनीने 6 वेळा त्यांचे टेस्ट फेल झाले, परंतु या सन फार्मा कंपनीने BJPला 35 करोड रुपये इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून दिले आणि त्यांची औषधं मंजूर झाली. गुजरातची अजून एक कंपनी आहे इंटास फार्मास्युटिकल. या कंपनीने देखील जी औषधं निर्मित केली होती ते ड्रग टेस्टमध्ये फेल गेले, तरीसुद्धा या कंपनीने 20 कोटीचा इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी केल्याबरोबर त्यांचं औषधं मंजूर झाले. ग्लेनमार्क फार्मा कंपनी जी आहे, या कंपनीचे 6 ड्रग होते, ते पण ड्रग टेस्टमध्ये फेल झाले, परंतु या ग्लेनमार्क फार्मा कंपनीने BJPला करोडो रुपयाचा इलेक्ट्रल बॉन्ड दिले आणि त्यांची औषधं मंजूर झाली. ह्याचाच अर्थ मोदी सरकार पैसे देऊन विषारी औषधं विकत होती आणि लोकांच्या जीवाशी खेळत होती. नुकतीच एक घटना आपल्यासमोर आली होती की जे काही कार्ड दिले होते, काय घेतलं, ड्रग घेतल्यानंतर त्याच्यावर जो एक फोटो होता मोदींचा, तर ते जे डोस होते ते डोस प्राणघातक होते. हे जेव्हा कंपनीने जाहीर केलं तेव्हा मोदींनी स्वतःचा फोटो त्याच्यावरनं हटवून टाकला. म्हणजे पैशासाठी काही करायचं, असं यांचं एक उदाहरण आहे. नंतर आणखीन एक मुद्दा सांगतो की 2019ला जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली, त्यावेळेला मोदींच्याच बाजूने बरेच मोठमोठे दिग्गज नेते होते, त्याचबरोबर उद्धव ठाकरे देखील होते. त्यामुळे मोदींना फक्त महाराष्ट्रात 6 सभा घ्याव्या लागल्या होत्या आणि 300च्या वर त्यांना सीट मिळाल्या होत्या. परंतु त्याच मोदींना आज 2024च्या निवडणुकीमध्ये 20-20 सभा घ्याव्या लागत आहेत, कारण त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाही आहेत. आता मूळ मुद्द्यावर येतो की निवडणूक जाहीर व्हायच्या आधीपासून मोदींची एकच घोषणा होती, अब की बार 400 पार, अब की बार 404. पण पहिल्या 2 फेजचं निवडणुका झाल्या, 2 टप्प्यातल्या निवडणुका झाल्यानंतर मोदी 400 पार विसरले आणि 200 तरी पार होतात की नाही हे चिंतेने त्यांना ग्रासलेलं आहे. त्यामुळे मोदी सरकार आता घाबरलेलं आहे. त्यांना निवडणूक जिंकता येते की नाही किंवा 200 तरी पार होतात की नाही याची चिंता लागलेली आहे. त्यामुळे ते मूळ मुद्द्यावरनं घसरले आणि वैयक्तिक टीका करू लागले. बाळासाहेबांवर आणि मासाहेबांच्या चारित्र्यावर शिंतोड उडवणारं त्यांनी वक्तव्य केलं. शिंदे गटाचे जे मिंदे लोक आहेत त्यांनी तर चिखलफेक करायचं काही कसर केली नाही आहे. मातोश्रींनी त्यांना जे जीवदान दिलं, त्यांना जे वैभव दिलं, त्यांना जे पद दिलं, सत्ता दिली, संपत्ती दिली, त्या सर्वाचा विसर पडला आहे आणि फक्त मोदींचा जय जयकार करणं एवढंच काम आहे. आज आपण कल्याण लोकसभा मतदारसंघ बघा किंवा महाराष्ट्रामध्ये बघा, शिंदे गटात जाण्याची रीग लागलेली आहे. हे जाणारे जे लोक आहेत ते मोदी किंवा शिंदे यांच्याबद्दल प्रेम असणार आहे म्हणून जातात असं नाही आहे. काही लोकांना ईडीची भीती दाखवतात, काही लोकांना ITची भीती दाखवतात, काही लोकांना CBIची भीती दाखवतात, काही लोकांना MRTPची भीती दाखवतात, काही लोकांना
त्यांचे बांधकामं तोडण्याची भीती दाखवा, अशा पद्धतीने हे लोक गोळा केलेली आहेत. आता एक जवळचंच उदाहरण घ्या, रवींद्र वायकर, जोगेश्वरी पूर्वचे आमदार. ते काही दिवसापूर्वी त्यांना जबरदस्तीने भीती दाखवून शिंदे गटात सामील करायला लावला, परंतु ते मनाने अजिबात गेले नव्हते. त्यांना जबरदस्तीने पक्षात घेतलं, जबरदस्तीने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि परवाच्याच दिवशी याच रवींद्र वायकर यांनी जाहीर केलं की माझ्यासारखा प्रसंग कोणाच्याही आयुष्यात येऊ नये. मी मनाच्या विरुद्ध मला जबरदस्तीने नेलं. माझ्याकडे दोनच पर्याय होते, एक तर जेलमध्ये जा, नाही तर पक्षप्रवेश करा. त्यामुळे मला पक्षप्रवेश करायला लागला. हा लोकसभेचा अधिकृत उमेदवार शिंदे गटाचा बोलतो आहे. ह्याच्यावरनं तुम्ही ओळखा की काय परिस्थिती आहे. आज कित्येक लोक तिथे जाऊन पस्तावतात आहे, परंतु त्यांचे परतीचे रस्ते बंद झालेले आहेत. फक्त पैशाला विकले गेलेले लोक आहेत. आता आमच्या उल्हासनगर, कल्याण, डोंबिवलीमधून बरेच लोक गेलेले आहेत, जे काल परवापर्यंत शिंदेच्या नावाने धिक्कार करत होते. एक महिला तर अशी आहे, ती तर नीम का पत्ता कडवा है, एकनाथ शिंदे भडवा है अशी घोषणा दिली आणि त्याच्याबद्दल तिच्यावर गुन्हा दाखल झाला. ती देखील आज शिंदेच्या खांद्याला खांद्याला लढते आहे आणि आज ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात ती आदरवाडी जेलमध्ये आहे. अशी सगळी लोक गोळा केलेली आहेत. तर आमच्यासारखे निष्ठावंत जे लोक आहेत ते कधी पैशाला बोलणार नाही, करोडो अब्ज रुपयांना बोलणार नाही आहे. कारण आम्ही बाळासाहेबांना आणि उद्धव साहेबांना मानणारे शिवसैनिक आहोत. पैसा कोणाला नको असतो, पैसा प्रत्येकाला प्रिय असतो, परंतु हरामाचा पैसा कधी कामाला येत नाही. हे आपण पाहतो आहे, अनेक उदाहरणं आहे. एक शेर आहे, तरक्की की फसल हम भी काट लेते, तरक्की की फसल हम भी काट लेते, थोड़े से तलवे अगर हम भी चाट लेते. बस मेरे लिहाजे में जी हुजूरी न था, बस मेरे लहजे में जी हुजूरी नहीं था, इसके अलावा मेरा कोई कसूर न था, इसके अलावा मेरा कोई कसूर न था. अगर पल भर को मैं बेजमीर हो जाता, अगर पल भर को मैं बेजमीर हो जाता, यकीन मानिए कब का अमीर हो जाता, कभी का अमीर हो जाता. परंतु अशी अमिरीला आम्ही लाथ मारतो. अशा बैमानीच्या पैशाला आम्ही धुडकावून लावतो आणि ह्या गद्दारांच्या पैशाला शिवणं म्हणजे आपल्या माता पिता, मातृभूमी, पितृभूमी आणि आपले जे पित्र आहेत त्या सर्वांशी बैमानी करायची आहे. बैमानीचा आणि गद्दारीचा जो डाग ह्या शिंदे गटावर, मिंदे गटावर लागलेला आहे तो आयुष्यभरात मिटणार नाही. कबरीमध्ये सुद्धा ह्यांना गाडलं तरी यांच्या कपाळीचा डाग जाणार नाही. यांना जर स्मशानभूमीत जाळलं तरीसुद्धा यांच्या राखेत पण मैं गद्दार हूँ असा अक्षरं बाहेर पडतील. यांच्या भावी पिढ्यांना मी एकनाथ शिंदे किंवा श्रीकांत शिंदेचा मुलगा आहे, पुतण्या आहे, भाचा आहे किंवा ते माझे आजोबा होते, पणजोबा होते, खापर पणजोबा होते हे म्हणायची देखील लाज वाटेल इतकं गंभीर कृत्य यांनी केलेलं आहे. आचार्य अत्रे हे फार मोठे एक नेते होते, पत्रकार होते. संयुक्त आंदोलनात त्यांचा हे होता. त्यावेळेला आचार्य अत्रेंनी म्हटलं होतं, उद्या जर माझी समाधी बांधायची झाली तर त्यावर फक्त एकच वाक्य लिहा, हा माणूस मूर्ख असेल, ह्याच्या हातून अनेक चुका झाल्या असतील, पण हा कृतज्ञ मात्र कधीही नव्हता. हे गद्दारांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आचार्य अत्रेंचं वाक्य की आम्ही चूक असू, मूर्ख असू, आम्हाला काही समजत नसेल, परंतु आम्ही गद्दार नाही आहे. आम्ही ज्या पक्षाने आम्हाला मोठं केलं, नावलौकिक दिला, त्या पक्षाशी आम्ही गद्दार झालो नाही, कृतज्ञ झालो नाही आहे. आता मी येतो आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाबद्दल. या मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार जे 2 वेळा खासदार होते, शिवसेनेच्या जीवावर निवडून आले होते, श्रीकांत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या विरोधात ज्या शिवसेनेच्या वाघिणी उभ्या आहेत, वैशाली दरेकर राणे, यांच्यामध्ये लढत आहे. आता शिंदे गटाचा असा समज आहे की एकतर्फी लढत आहे, कमकुवत उमेदवार आहे, त्यामुळे आम्ही ही निवडणूक सहज जिंकणार आहोत. परंतु हा त्यांचा भ्रम आहे आणि तो भ्रम तुटल्याशिवाय राहणार नाही. कारण जरी
ह्या उमेदवार कमकुवत असल्या तरी आता ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी झालेली आहे. लोकांनीच ठरवलं आहे की यावेळेला BJPला गाडायचं आहे आणि BJPच्या मित्र पक्षांना गाडायचं आहे. तसा अनेक पक्षांनी फतवाही काढलेला आहे. त्यामुळे वैशाली दरेकर हे एक प्रतीक आहेत. आमची निशाणी जी आहे ती मशाल आहे आणि लोक मशालवर मतदान करणार आहेत. वैशाली दरेकरांचं म्हटलं तर त्यांचं स्वच्छ चारित्र्य आहे, त्यांच्यावर कुठलाही डाग नाही आहे, कुठला भ्रष्टाचाराचा आरोप नाही, त्यांची ईडीची चौकशी नाही आहे, त्यांच्यावर CBIची चौकशी नाही आहे, असं स्वच्छ पाठी असलेलं एक व्यक्तिमत्व आहे आणि प्रामुख्याने मराठा महिला आहे, त्याचाही त्यांना फायदा मिळणार आहे. या उलट जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी 10 वर्षात विकास केला असं ते म्हणतात आहे, परंतु विकासाच्या नावाने फार मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. आपले जे काही बगलबच्चे आहेत त्यांना पोसण्याचं काम केलेलं आहे. आता कल्याणमध्ये जो गोळीबाराचा प्रकार झाला गणपत गायकवाडच्या मार्फत, ते भूमाफियांना पोसण्याचा 2 भूमाफियामध्ये जे जंग छेडली गेली त्याचा परिणाम आहे. हे भूमाफियांना पोसायचं काम कोणी केलं आहे? श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदेनी केलं आहे. स्वतः गणपत गायकवाड जे मित्रपक्षाचे आमदार आहेत त्यांच्या, ते स्वतः म्हणतात की एकनाथ शिंदेनी माझे करोडो रुपये खाल्ले आणि इथे गुंडांना पोसलेलं आहे. एकनाथ शिंदेमुळे गुंडांचं राज्य आलेलं आहे. तर गुंडखोरी पोसण्यासाठी तुम्ही विकास कामं केली, एक काम 3-3, 4-4, 5-5 वेळा केलेलं आहे, त्याला विकास म्हणत नाही आहे. विकास हा नियोजनबद्ध झाला पाहिजे. एक जो रस्ता आपण बनवतो ते कमीत कमी 25 ते 50 वर्षाचं विजन पाहिजे, परंतु यांच्याकडे दर 6 महिन्यांनी विजन बदलतं. रस्ता बनवतात, तो पाण्याच्या लाईनसाठी खोदतात, त्या अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी खोदतात, केबलसाठी खोदतात, पुन्हा रस्ते बनवतात, पुन्हा खोदतात, पुन्हा बनवतात. तोच निधी पुन्हा पुन्हा वापरला जातो. म्हणजे हा निधीचा अपव्यय आहे, त्याला विकास म्हणता येणार नाही. मग हा विकास नाही केला तर मग ह्यांनी काय केलं? एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी समाजाचा विकास केला, राज्याचा विकास केला की नाही केला हे जगाला माहिती आहे. विकासाचे रावांनी समृद्धी महामार्गातनं किती पैसे कमवले हे आपण पाहतो. श्रीकांत शिंदेनी MMRDAचा निधी आणला, महाराष्ट्र शासनाचा निधी आणला, खासदार निधी आणला, त्यातनं जी कामं केली त्यातनं ह्यांचा विकास झालेला आहे. जनतेचा विकास झाला नाही आहे. सर्वसामान्य गरीब मजदूर होता, मतदार होता, त्याचा पगार वाढला नाही आहे, त्यांची धनशक्ती वाढलेली नाही आहे, त्यांची बँक बॅलन्स वाढलेली नाही आहे, उलट ते कर्जबाजारी झाले आहेत. आणि या ठिकाणी मी दाव्याने सांगू शकतो की एकनाथ शिंदे असो की श्रीकांत शिंदे असो, आता इथे एकनाथ शिंदेचा विषय नाही आहे, श्रीकांत शिंदेचा विषय आहे. त्यांच्याबद्दल बोलतो मी की 2019 साली या श्रीकांत शिंदेची जी मालमत्ता होती किती होती? स्थावर आणि जंगम मिळून 1,67,59,00,000. पुन्हा ऐका, 1,67,59,00,000 एवढी स्थावर आणि जंगम मालमत्ता या युवराजाची होती, राजपुत्राची होती. परंतु अवघ्या 5 वर्षामध्ये हिची मालमत्ता किती झाली आहे त्यांनी जे डिक्लेरेशन जाहीर केलेलं आहे त्याच्यावरून बोलतो आहे मी, मनाने आकडे देत नाही आहे. 14,43,80,000. म्हणजे अवघ्या 5 वर्षामध्ये या राजपुत्राची आर्थिक किती वाढ झालेली आहे, किती विकास झाला आहे? तर 13 कोटी रुपये 5 वर्षामध्ये ह्या माणसाच्या समृद्धी झालेली आहे, वाढ झालेली आहे. आणि गेल्या 5 वर्षामध्ये सर्वसामान्य माणूस कर्जबाजारी झालेला आहे. त्याच्या संपत्तीत वाढ होण्याऐवजी घट झालेली आहे, त्याच्या डोक्यावर कर्ज आहे. एकनाथ शिंदेचा झाला, त्यानंतर त्यांची पत्नी जी आहे त्यांचा 2016 साली विवाह झाला त्यांचा. त्यानंतर 2019ला जे डिक्लेरेशन दिलं त्यामध्ये श्रीकांत एकनाथ शिंदे यांची जी पत्नी आहे तिची जी संपत्ती जाहीर केली होती 2019ला ती 1,97,16,00,000 रुपये. किती? पुन्हा ऐका, 1,97,16,00,000 रुपये. ही गृहिणी महिला आहे, कुठे नोकरी धंद्याला नाही आहे, व्यवसाय असेल तर तो बोगस असेल, परंतु तिच्या संपत्तीमध्ये किती वाढ झाली आहे? 3,35,43,00,000 रुपये. म्हणजे ह्या दोघांचा जरी विचार केला तरी 14 कोटीहून अधिक रुपये
5 वर्षामध्ये ह्यांच्या संपत्तीमध्ये वाढ झालेली आहे. मग विकास कोणाचा झाला? सर्वसामान्य मतदाराचा झाला की ह्या शिंदे खानदानीचा झाला? ह्याचा आपण विचार केला पाहिजे. यांच्याकडे रोख रक्कम आजच्या तारखेला किती आहे? 3,99,000 रुपये स्वतः श्रीकांत शिंदेकडे आहे आणि 1,41,000 रुपये त्यांच्या पत्नीकडे आहेत. एवढी रोख रक्कम ठेवायची परवानगी आहे का? इन्कम टॅक्स त्याला परमिशन देतं का? आपण जर ती रोख रक्कम दाखवली नाही तर आपल्यावर कारवाई होते. बरं, ही जी आकडेवारी आहे ती फक्त त्यांनी अधिकृतपणे जाहीर केलेली आकडेवारी आहे. जर तुम्ही त्यांची बेनामी मालमत्ता बघितली, बेनामी संपत्ती बघितली तर ती 50 कोटी 100 कोटीच्या वर जाईल. आता हे फक्त श्रीकांत एकनाथ शिंदे आणि त्याची पत्नी यांच्या बाबतीत झालं. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तर समृद्धीचा महामार्गच सापडला आहे. त्यांची संपत्तीची गिनती करायला 100 चार्टर्ड अकाउंटंट पण कमी पडतील. तर तुम्ही म्हणता आम्ही विकास केला विकास केला विकास केला. तुम्ही विकास जनतेचा नाही केला, स्वतःचा विकास केला. कुठला शेतकरी वर्षाला 14 कोटी रुपये नफ्यात जातो, मग शेतकऱ्यांनी आत्महत्याच केल्या नसत्या. आज 50,000 60,000साठी शेतकरी गळ्याला फास लावून घेतो आणि हे गब्बर होत चाललेले आहे आणि म्हणतात आम्हाला पुन्हा निवडून द्या पुन्हा निवडून द्या. तर ह्याचा जनतेने विचार केला पाहिजे. हा विकास स्वतःचा करतात आहे, जनतेचा विकास नाही आहे. जे विकास होतो आहे तो त्यांचा स्वतःचा होतो, त्यांचे कच्च्या बच्च्या छेल्या चपाट्यांचा होतो आहे. आमचा अजिबात विकास होत नाही आहे. हा एक आभास निर्माण केला जातो आहे आणि त्यांनी जे प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे बोगस आकडेवारी दिलेली आहे. तर ह्याचा आपण विचार करा. शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या गद्दारीचा ज्यांना चीड आहे, ज्यांना श्रीकांत शिंदे यांच्या गद्दारीचा राग आहे, ज्यांनी एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, अशा गद्दार लोकांना तुम्ही मतदान करणार आहात की मशाल आणि इंडिया आघाडीचे जे काही पक्ष आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसचा पंजा आहे, त्यानंतर राष्ट्रवादीचा तुतारी आहे, त्यानंतर शिवसेनेची मशाल आहे. या खुद्दार लोकांना आपण मतदान करायचं आहे आणि नरेंद्र मोदी आणि शहाच्या माध्यमातून जी काही हुकुमशाही या देशावर येऊ पाहते आहे, संविधानाची क्रूर हत्या करण्याचा जो प्रयत्न होत आहे तो आपण हाणून पाडला पाहिजे. आणि त्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला इंडिया आघाडीचे जितके उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांना आपण त्या निशाणीवर शिक्कामोर्तब करून निवडून द्यायचं आहे. आणि वैशाली दरेकर यांच्या मशाल या निशाणीवर आपण बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या, एवढं मी आपल्याला आवाहन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.